रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. संधी मिळाली तर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेन. राजेश पाटील. आमदार विनयरावजी कोरे आणि सर्जेराव पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अंबर्डे पंचायत समिती मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून मला पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळाली आहे. या दोन्ही नेत्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकलेला असून तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी मतदारांनी मला एक संधी द्यावी असे आवाहन जनसुराज्य पक्षाचे अंबर्डे पंचायत समिती मतदारसंघातील अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांनी केले. मिळालेल्या संधीचे सोने करत विकास कामाच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. विन टीव्हीसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरी. जनसुराज्य पक्षाचे तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून पंचायत समितीला या मतदारसंघातून सामोरे जाता. तुम्ही मतदारसंघामध्ये फिरलाय प्रचारासाठी, काय अनुभव तुमचा आहे? सावकर साहेबांनी जे विकास कामे केलेत त्यांच्या आणि त्यांनी सावकर साहेबांनी आणि सर्जेराव दादांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आणि आम्ही आमच्या कामाचे पोचपावती सरपंच ज्या 5 वर्ष होतो त्यावेळेला जे काम केले त्याच्या याच्यावर मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या सावकर साहेबांच्या विश्वासाला तडाला जाऊन देणार नाही मी. प्रामुख्याने आता तुम्ही निवडणुकीला आता उभा राहिले, समोर तुम्ही म्हणजे पुढचा तुमचा मानस काय राहील निवडून आल्यानंतर? राहिलेली काही कामे असतील आमची आता ती पूर्ण करणे व जास्ती करून आता वन्य प्राण्यापासून आपल्याला जास्त त्रास होतोय, त्याच्यावर जास्त भर आहे. शेतकऱ्यांना त्याचाच जास्त त्रास होतोय आता. मग विनय कोरे यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामाचा काय फायदा आपल्याला होईल? विकास कामाच्या जीवावरच आम्ही निवडणूक लढवत आहे आता. सर्जेराव दादा आणि विनय कोरेंच्या माध्यमातून जी कामे झालीत तिथं आमच्या भागात किंवा गावात त्याच्या जीवावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे. काय वाटतंय तुम्हाला पुढच्या वेळेला मतदारसंघाचा तुम्हाला काय वाटतंय? जनसुराज्य पक्षातून अधिकृत उमेदवार काय वाटतंय तुम्हाला? आता जनसुराज्य पक्षातून उमेदवारी मिळालेली आहे मला, माझ्या कामाच्या ह्याच्यावर मिळालेलं आहे मला. त्याच्यावर मी आता ते चेहरा बदलण्याचा, आमच्या मतदारसंघाचा चेहरा पूर्ण बदलण्याचा प्रयत्न करेन. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.